ॲक्च्युली एक फॅमिली येऊन लग्न कार्य जे करते ना तसं फिलिंग आहे. साखरपुडा तर घडणार, कारण एवढा मोठा घाट घातलाय तर साखरपुडा तर व्हायलाच पाहिजे. आणि अहिल्यादेवी साखरपुडा होऊ देणार नाही असं होणार नाही. पारू किर्लोस्कर घराची सून होऊ शकते हे ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे अहिल्यादेवींना, तर ती मला वाटतं की सून म्हणून येईल घरात. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. झी मराठीने एक भव्य दिव्य असा सोहळा अरेंज केला आहे, ज्यामध्ये पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकांचा मिळून भव्य मंगल कार्यालय आहे. आणि सध्या माझ्यासोबत आहे अहिल्यादेवी. कशा आहात? नमस्कार सगळ्यांना. मी खूप मजेत आहे किंवा मस्त वाटतंय, कारण दोन मालिका एकत्र येत आहेत आणि आमचा महासंगम आहे. एक लग्न आहे, एक एंगेजमेंट आहे, त्याच्यामुळे लगबग आणि घाई गडबड सगळं चालू आहे, पण मस्त वाटतंय. अगदीच. मगाशी तुम्ही सगळ्या कलाकारांनी मिळून मीडियाचं खूप छान स्वागत केलं. तुमचा आणि हर्षदाताईंचा डान्स खूप छान होता. आणि आय गेस हे तुमच्याही सोबत पहिल्यांदाच घडत असेल की दोन मालिका एकत्र येतात, तर हा अनुभव कसा आहे? हर्षदाताई आणि इतर कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे? खूपच मस्त, खूपच मज्जा येते. पहिल्यांदाच म्हणजे आधी आम्ही ह्याच्या आधी सावळ्याची जणू सावली मी बरोबर सुद्धा महासंगम केला होता. तेव्हा ते साताऱ्याला आले होते आणि तेव्हा माझं त्यांच्याबरोबर खूप शूटिंग नव्हतं झालं. पण ह्यावेळेला लग्नच असल्यामुळे सगळेच जण एकत्र आहेत आणि ॲक्च्युली एक फॅमिली येऊन लग्न कार्य जे करते ना तसं फिलिंग आहे. कारण त्यांच्या घरचं म्हणजे काय मुलाकडचे मुलीकडचे वगैरे जे एक फिलिंग असतं तसं फिलिंग आहे की सगळेजण येऊन मज्जा करतायत, लग्नाची गडबड चालू आहे. आणि हर्षदाताई बरोबर काम करायला खूप मज्जा येते, मस्त वाटतं. आमचा एक दोघींचा सीन पण आहे ज्याच्यात आम्ही लहानपणीच्या म्हणजे कॉलेजमधल्या मैत्रिणी आहोत. सो ॲक्च्युली तसंच फिलिंग येतं आणि सगळेच मस्त आहेत. म्हणजे सगळे एकत्र खूप जेल झालेत आमचे दोन्ही मालिकांमधले ॲक्टर्स. सो मज्जा आहे, धमाल येते. अगदी. पण मेन मुद्दा म्हणजे साखरपुडा आहे अनुष्का आणि आदित्यचा, जो तुमच्या मनासारखा होता, पण कुठेतरी पारू आणि आदित्यच्या मनासारखा होत नाही किंवा प्रेक्षकांच्या मनासारखा होत नाही. पण काय सांगाल, ते नक्की काय घडणार आहे की त्यात काही ट्विस्ट येणार आहे? साखरपुडा तर घडणार, कारण एवढा मोठा घाट घातलाय तर साखरपुडा तर व्हायलाच पाहिजे. आणि अहिल्यादेवी साखरपुडा होऊ देणार नाही असं होणार नाही. पारूला वाईट वाटतंय, तिच्या मनात ते आहे, पण अजून आदित्यला माहिती नाही आहे. आपण बघतोच ते आदित्यचं ठरवलेलं नाही आहे अजून. पण आता बघायचं की कसं काय ट्विस्ट येतोय की नाही, का पारूला वाईट वाटत राहणार आहे आणि का आदित्यला लक्षात येणार आहे की त्याचंही प्रेम आहे पारूवर, का त्याला असं वाटणार आहे की नाही अनुष्काच बरोबर आहे. सो हे सगळं आपल्याला बघायला लागेल आणि हे प्रेक्षकांसाठी पण सस्पेन्स सरप्राईज असू दे. ते सांगून मी त्यांची मज्जा कमी नाही करणार आहे. अगदीच. पण कुठेतरी पारू आणि आदित्य हे हिरो हिरोईन असल्यामुळे कधीतरी ते कदाचित पुढे जाऊन होऊ शकतं. पण तरी अहिल्यादेवींना पारूमध्ये अशा कोणत्या गोष्टी असल्या तर त्या तिला सून म्हणून एक्सेप्ट करतील? कुठल्या गोष्टी असं नाही. पारूमध्ये मला असं वाटतं की सगळेच गुण आहेत जे अहिल्यादेवींना भावतात. म्हणजे ती खूप गुणी आहे, ती सगळ्यांची छान मिळून मिसळून वागते. ती आता स्वतः काम म्हणजे ब्रँड ॲम्बॅसेडर आहे, त्याची पण जबाबदारी घेते. असं नाही आहे की ते मला करायचं नाही, असं अजिबातच नाही आहे तिचं. त्यामुळे हे सगळं आहे. पण कुठेतरी पारू किर्लोस्कर घराची सून होऊ शकते हे ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे अहिल्यादेवींना, तर ती मला वाटतं की सून म्हणून येईल घरात आणि आदित्यची बायको म्हणून पारूकडे बघितलं पाहिजे. पण आता ते कसं करणार आणि ते कसं होणार हे बघायला पाहिजे. आपल्याकडे लग्न संस्था ही खूप चांगली परंपरा आहे, खूप मोठा तामझाम असतो, थाटात सगळं केलं जातं. पण आपल्याकडच्या लग्न पद्धतीमधली कोणता एक विधी किंवा कोणता एक प्रकार तुम्हाला पर्सनली खूप छान वाटतो? कोणता विधी ना, मला वाटतं जेव्हा मंगलाष्टका होत असतात आणि अंतरपाटाच्या दोन्ही बाजूला नवरा नवरी उभे असतात, ती मोमेंट फार गोड असते. कारण आता ओळखतं, म्हणजे आत्ताचं लग्न असं होतच नाही की डायरेक्ट अंतरपाट काढला आणि पहिल्यांदा नवरीला किंवा नवऱ्याला बघितलं आपण. ते एकमेकांना ओळखत असतात. पण तो एक क्षण असतो जेव्हा आता अंतरपाट काढल्यावर आपल्या दोघांच्या आयुष्याची नवी सुरुवात होणार आहे. दोघांच्याही मनात ती हुरहुर असते, दोघांनाही भीती वाटत असते, पण मस्त पण वाटत असतं की
आता नवीन आयुष्य सुरू होणार आहे आपलं आणि ते दोघे एकमेकांकडे बघत असतात, पण ते सगळं दडपण पण असतं, पण स्ट्रेस पण असतो, पण मजा पण येत असते. तर मला वाटतं की ती मोमेंट माझ्यासाठी सगळ्यात मस्त आहे की काय होणार पुढचं. म्हणजे आपल्या सिरियलच्या ह्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर तो फ्रीज येतो ना कुठल्याही एपिसोडचा, इट इज लाईक अ फ्रीज फ्रेम त्यांच्यासाठी की ही फ्रीज होणार, नेक्स्ट एपिसोड त्यांचं नवं आयुष्य सुरू होणार. सो ती मोमेंट आहे. खूप छान आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. फार वेळ घेत नाही, कारण आता तुम्हाला खूप साऱ्या मुलाखती द्यायच्यात, पण तरी जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना एवढंच सांगेन की 2 मालिकांचा महासंगम आम्ही करतोय आणि आम्हाला हे सगळं करताना खूप मजा येते. मला खात्री आहे की तुम्हालाही मजा येणार आहे. आमच्या नक्की लग्नाला, जान्हवी जयंतच्या लग्नाला आणि आदित्य आणि अनुष्काच्या साखरपुड्याला नक्की 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 या. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.